सोनवणे येथील आहेत. आज आपण अशोक चौधरी आणि रमेश बोरसे यांच्या SRT प्लॉटवर व्हिजिटसाठी आलेलो आहे. प्रथम त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला त्यांच्या प्लॉटच्या व्हिजिटसाठी वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिले आणि सर्व महिलांनी या SRT भाताबद्दल नवीन जे काही तंत्रज्ञान आहे त्याची माहिती घेण्यासाठी आज सावरपाडा या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात SRT प्लॉट जे शेतकऱ्यांनी केलेले आहेत. अशोक चौधरी आणि रमेश बोरसे हे शेतकरी आपल्याला आज सुरुवातीला अशोक चौधरी आपल्याला SRT भाताबद्दल सुरुवातीपासून ते आत्ता आंगरी फुटवे हा जो काही कालावधी जो आहे कशा पद्धतीने भात लागवड केली आणि तो कसा फायद्याचा आहे, आपल्याला किती त्याला कणीस आलेलं आहे, फुटवे किती आलेले आहे याबद्दल थोडक्यात मी अशोक चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. अशोक चौधरी ते आधी नांगरटी केल्यानंतर ते 100 सेंटीमीटर वाफा राहिले साचेचे अंतर आम्ही नंतर ते खत टाकायचं 15 त्याच्यानंतर 2 ते 3 दाणे टाकायचे. ते आपले 24 तासाच्या आधी गोल आणि ग्लोफासाइड ते फवारणी करायची. नंतर जर गवत आल्यास अल्मिक्स फवारणी करायची. कम से कम ते 40 ते 45 असतात. आपण ही लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली आणि किती तारखेला साधारण? ती 9 जूनची आहे लागवड. 9 जूनची लागवड आहे. म्हणजे ज्या वेळेला जमीन वापसा कंडिशन मध्ये असते तेवढे त्यावेळेला तुम्ही त्या सगळ्या 100 सेंटीमीटरच्या पाडून घेतलं. त्याचं काही यंत्र आहे का, कसं पाडलं तुम्ही? ते नांगराच्या साहाय्याने. नांगराच्या साहाय्याने पाडलं म्हणजे घरगुती नांगराच्या साहाय्याने पाडलं. हा जो तुम्ही साचा बनवला याला किती खर्च आला साधारण? ते साधारण 2,500-3,000 रुपये. 2,500-3,000. हा जो साचा जो आहे हा 100 सेंटीमीटर बाय 80 चौरस आहे ना? 100 सेंटीमीटर 80 सेंटीमीटर. आणि प्रत्येक चुडामध्ये किती अंतर आहे? तो 25 सेंटीमीटर. 25 बाय बाकी 20 राहतात, बाकी 25 असं. तशी जमीन तशी. तर मला सांगा तुम्हाला याच्यापासनं म्हणजे काय काय फायदे झाले? समजा आता तुमचं राब भाजलं, ते भाजणं बंद झालं म्हणजे निसर्गही वाचला. निसर्ग वाचला. बरोबर. आणि त्याला मजूर कमी मजूर लागतात. खांडायला मजूर तोही खर्च वाचला. पेरायला मजूर हे आवडीला ते वाचतात. हा तोही वाचला. आणि चिखल करणं वगैरे अजून पैसे वाचले. बरोबर. निधनीचं वाचलं. पण वाचली म्हणजे तणनाशक 2 वेळेस फवारणी. सुरुवातीला 24 तासाच्या आधी गोल आणि गोल हे तणनाशक फवारणी केली. नंतर तण आलं तर परत अल्मिक्स. त्याच्यानंतर तो साचा आहे ना, तो कशा पद्धतीने तुम्ही त्याची केली ती आम्हाला करून द्यावा. तिथं उचलून द्यावा. एकदम उचलून राहा. कसा त्या ठेवल्यावर ना ते आता पुढचे दाते राहतात त्याचे परत पुढचा दाता. तुम्ही मागा जा, थोडं मागा जा, घ्या मागा जा. आता असं वापर दोघं जणांनी किंवा तुमच्या पद्धतीने उचला. दिसत का त्याच्या थोडा उंच करा. आता उंच करा. हे आहे ना ते टोक नंतर ते टोक इथं आले पाहिजे. ते सरळ वाफेत येईल. आणि तुम्ही कसं दाबाता तसं दाबून दावा म्हणजे आम्हाला सगळ्यांना कळेल. असं उचललं तरी चालेल, त्याच्यावर दाब दिला तरी चालेल. आणि तसा परत उचलून इथून दुसऱ्या बाजूला उचलायचं. जे समोरचे दाते आहेत ना, समोरचे जाते ना ते मागचे येऊन द्यायचे. असं म्हणजे ते अंतर पहिल्या तेवढं याच्यावर अंतर तो चुकत नाही. त्याच्यावरच आला पाहिजे. हो हा. नाही पहिला त्याच्यावर खोशा आहे त्याच्यावर आला पाहिजे. हा, मागचा त्याच्यावर. दाता हा. म्हणजे ते हो. अंतर चुकत नाही. हा. अंतर नाही सारखं चुकत. राहतं. म्हणजे मागचा दाता आहे तो पुढच्या याच्यावर आला पुढच्या याच्यावर आला म्हणजे पुढचं चालते. बरोबर. हो. हा. त्याच्यानंतर तुमचा आता एकंदरीत हा साचा कायमस्वरूपी बनवून झालेला आहे. हा. बरोबर ना? तर हा तुम्ही आता दरवर्षी SRTच लागवड करणार आहे का? कशा पद्धतीने तुमचा विचार आहे? SRT. SRTच. हा. हम्म. त्यात खर्च वाचतो.
खर्च वाचतो. तर आमच्या महिला शक्ती शाळेच्या ह्या महिला आहेत गडदवण्याच्या, हा. तर तुम्ही त्यांना काय म्हणजे तुमचा सल्ला द्याल, काय करावं बुवा, चांगलं आहे का चांगलं वाईट आहे. आहे? हां चांगलं आहे. हां काम आसरत आहे, फटाफट काम उडले जाते. हम्म. हा, आता बरोबर. एवढं ते पैसे तिथून वाचतात. इथपर्यंत पैसे ते वाच मजुराचे 2-3 पैसे. दिवसात झाले. हा, लहान मोठ्याला काम लागू जाते. हो. लहानले अशी पोरं पुढं खत टाकत जाते, मागून दाणे सोडत येतात. हां म्हणजे आवडीने सोपं काम आहे. आवडीने काम करतात हां. सगळ्या. कमी खर्च. मजूर कमी लागतात, घरगुती पण तुम्ही हा. हो. 1 एकरचा साधारण खर्च किती एक अंदाज बियाणे ते बियाणं कमी साधारण 10 किलो बियाणं लागत असेल तर तिथं 5 किलो हा, लागतं ना? 10 किलो लागत असेल तर 5 रमेश ताई, तुम्हाला किती लागला असेल? आम्हाला तरी हा, पण मग एक अंदाज 5 किलो 10 किलो 20 किलो हा, तरी मला वाटतं का 20 किलो पर्यंत. 20 किलो. हो. 30 किलो म्हणजे बघा बियाण्याचा पण याच्यामध्ये खर्च खर्च वाचतो. वाचतो. त्याच्यानंतर तुमचा राब भाजण्याचा, हा. त्याच्यानंतर नांगरटीचा पाक तुम्हाला ते पण ते वाचतं. हा. आता नांगरटीचा येऊन हे एकदाच वापायचं नांगरटी होऊन एकदाच गेली. नांगरटी. हा. आता हे डबल टिबल 11 साल तरी काहीच नाही होत. 11-15 साल, हा. 10-15 साल. चिखलनी बघा, चिखलनी चिखलनी वाच- सुद्धा हा. चिखलनी करायला ट्रॅक्टर तुम्हाला लावायला हो, लागतो. हो. 1000-2000 रुपये काय हा 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 6,000 रुपये तासाने तो एक खर्च वाचला हा, तुमचा. तो वाचला. बरोबर. एकरी काय असेल तो परत आपण जर आदोर तयार केला, हम्म. त्याच्यावर परत उपटून परत तो परत लावायचं, लावायचा, तो वेळ वाचला. तो वेळ वाचला. हा. आणि वेळेत लागवड, वेळेत लागवड, वेळेवर. आगाऊ लागवड होते. हा. हा, म्हणजे लेट लागवड होण्याचा प्रकार नाही. नाही. हा. लेट लागवड केली तर रोगाला बळी पडतं. तसं बळी, हे हो. रोगाला बळी हे पडतं. बळी हो पडत हो म्हणजे जमिनीची मशागत होईल तर पाऊसही नसला तरी लागवड होईल. हा, हो, लागवड. हो, असा हो, हो. ते पाऊस आज नसलाच आज पाहिजे. पेरलं, 5 दिवसांनी पाऊस आला का 5 दिवसांनी ते हा. फवारणी करायची. 24 तासाच्या आत ते आपल्याला त्यांना आता पाऊस पडल्यावर 24 तासाच्या आधी फवारणी सुरुवातीला करायची. तुम्ही पाऊस पडायच्या आधी जमीन तयार करून ठेवली, हा. वाफे ओढून वाफे ठेवली. वाढून ठेवली, पाऊस पडल्यानंतर वापसा आला का लगेच तुम्ही पेरून द्यायची. पेरणी पेरून सुरुवात द्यायचं. नंतर परत पाऊस पडला का 24 तासाच्या आत फवारणी करायची. फवारणी करायची. पाऊस हा. पडला का 24 फवारणी कशाची करायची? गोलची. गोल गोल ग्लोपासाइड, तणनाशक. हा. म्हणजे औषध औषध, हा, तणनाशक. तण येऊ नये. तणनाशक, हा. तणनाशक. गवत नाही हवा म्हणून. गवत हम्म. नाही होत. गवत म्हणजे निंदीचा तो निंदीचा खर्च. खर्च. आता एवढलं गवत काहीच नाही होणार त्याला परत. आणि योग्य अंतर मेंटेन राहिल्यामुळं जरा फुटवे जास्त आले. हा 40, फुटवे आहे. 40, 35, 40 35-40 भांगरीला ते म्हणजे तुमचा उत्पादन खर्च जो वाचला वाचलं, आणि हे उत्पादन वाढलं. हा. मजुरीवर जो खर्च होतो समजा तुम्हाला नांगरटीपासून, नांगरटीला हा, तो खर्च तुमचा वाचला आणि उत्पादन वाढलं. वाढलं. म्हणजे कमी खर्चात जास्ती जास्त उत्पन्न. जास्त हो, हो, उत्पादन. आणि या किती वर्षापासून तुम्ही चालू केला? हे साधारण गेल्या वर्षीपासून. गेल्या मागच्या वर्षी एक माणसाने केलं, हम्म. आपला अशोक चौधरी यांनी. हा, हा. त्यांना पाहून आम्ही केलं. तुम्ही केलं. हा. सगळे शेतकऱ्यांनी केला. हा. पण मग आम्ही पहिलंच वर्ष असताना तरी आम्हाला बरं वाटलं. बरोबर. हा, हा. बरं वाटलं. याच्यावर तुम्ही अजून काही दुसरं घेणार आहे का? भात कापून झाल्यावर काय ओल्यावर ताग वगैरे काही? आता एवढंच नाही करता येणार. अजून आता नियोजन आमच्याकडे करून ते ठेवा. बैल जनावरं- हा, जनावरं जनावरांना मोठं पण टाकतो. आहे, हा. हम्म. त्याच्यावर कसं आहे साहेब, ह्या झाल्यावर ना त्याच्यावर हरभरा येईल, हरभरा येतो ना, त्याच्यावर आपण सगळं ह्या पीक येते, फक्त आपले साच्या सहाय्याने पेरायचं. सगळं येईल. पण आपल्या इकडे कसे आहेत गुरं सगळे मोकळे आहेत. भुईमुग येईल, त्याच्यामुळे पण त्याला पाणी काहीच पाहिजे. करता येत नाही. नदी काळी जमीन आहे सगळं येईल. शिरस गावला हा. महाले म्हणून हम्म. हा, त्यांनी त्यांनी पेरलं. केलेलं. त्यांनी शेवगापाड्यामध्ये पण एक योगेश पवार म्हणून आहे, हम्म. तिथे केलेलं आहे. त्यांनी त्यांनी गेल्या वर्षी गेल्या वर्षी मूग केला होता. हा, हा. त्याच्यावरलाच का? हा, वाफेवर. आता हेच वाफेवर पुढच्या वर्षी फक्त हे होल पाडायचे, हा. नाही टाकून द्यायचे. त्याच्यावर नांगरटी करायची नाही. नांगर नाही. काहीच करायचं आता नाही. येऊन जर नांगरटी केलंय ना, हा. तर परत करायची नाही, नाही. हे काहीच नाही व्हायचं करायचं. 2-3 वर्ष. आता आम्ही गेल्या 2-3 वर्षी केली वर्ष ती, नाही. ती येऊन एक नाही माणसाने तसंच पेरलंय. कमीत कमी हा. 11 वर्ष हा. त्याच्यावर शेती केली. परत हा. नांगरणी. हे आमचं तिकडं आहे. गादी वाफा हा, ते मग आता पाऊस फक्त पडले हे आपली जरी आहे, ही वाकरात जुडांवर हा, मध्ये एकच आहे. हा, मधू घ्यायची. त्याच्यावरच हे पाणी जाण्यासाठी नाही, दोन करायची. तरी आहे फाशीचा ना, होल पाडल्यानंतर आहे ना, ते वाफेच्यामध्ये. 10-15 फाशीचा होल सालात पडला ना, नांगरटी त्याच्यात करायची. खाली 15-15 खत टाकायचं, त्याच्यावर